शकेल। महाराष्ट्रामध्ये येऊन तुम्ही रोजगार कमावता, तुमच्या राज्यांमध्ये अत्यंतिक बकालीकरण आहे, तुमच्या राज्यांमध्ये कमालीचं जातकारण आहे, तुमच्या राज्यांमध्ये बायकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न आहे। हे सगळे प्रश्न जे राज्य सोडवतं, जो समाज सहिष्णुपणे तुम्हाला स्वीकारतो, त्या राज्याची भाषा पण बोलायची नाही, एवढा मुजोरपणा लोकांमध्ये जर असेल तर त्यांनी शांतपणाने आपल्या राज्यामध्ये परत गेलं पाहिजे। म्हणजे मग तो जो स्पेस मोकळा होईल तो महाराष्ट्राच्या इतर भागातल्या स्थलांतरितांना वापरता येऊ शकेल। महाराष्ट्र संघर्ष समिती या लोकचळवळीच्या माध्यमातून शुक्रवार दिनांक 27 फेब्रुवारी रोजी म्हणजे मराठी भाषा गौरव दिनाच्या दिवशीच आझाद मैदान मुंबई येथे एक दिवसाचे आंदोलन आपण करत आहोत। या आंदोलनाचे विषय आहेत की महाराष्ट्रावर आदळणारे परप्रांतीय लोंढे, या लोंढ्यांवर नियंत्रण आणण्यासाठी, निर्बंध आणण्यासाठी विजा कायदा करा आणि महाराष्ट्रामध्ये जे लोक येत आहेत त्या लोकांना येथील मतदान हक्क मिळू नये, त्यांना इथे निवडणुका लढवता येऊ नये, येथील शासकीय सोयी सवलती त्यांना मिळू नये, यासाठी राज्यांचं नागरिकत्व करा। या दोन प्रमुख मागण्यांसह आपण मराठी भाषा, मराठी शाळा, भूमिपुत्र रोजगार, मराठी विद्यापीठ अशा वेगवेगळ्या विषयांना घेऊन हे आंदोलन करत आहोत आणि ह्या आंदोलनाचे निवेदन आपण त्या दिवशी मंत्रालयात देणार आहोत। महाराष्ट्रावर आदळणारे हे लोंढे आज आपल्याला रोखणे फार आवश्यक आहे। जर आपण या विषयाकडे दुर्लक्ष केले तर महाराष्ट्राचे मराठी अस्तित्व धोक्यात येणार आहे। कारण आतापर्यंत जवळपास 4 कोटी लोक महाराष्ट्रात आले आहेत, म्हणजे महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 40% लोक महाराष्ट्रात आले आहेत आणि त्याचे परिणाम आपण नुकत्याच झालेल्या पालिकांच्या निवडणुकीमध्ये आणि त्यापूर्वी झालेल्या विधानसभेच्या निवडणुकांमध्ये दिसून आले आहेत। अमराठी नगरसेवक, अमराठी आमदार महाराष्ट्रात निवडून येत आहेत आणि ह्या संख्या वाढणाऱ्या आहेत आणि हे आम्ही वारंवार लोकांच्या निदर्शनास आणत आहोत की जर आपल्याला महाराष्ट्र आणि मराठी भाषा वाचवायची असेल तर आपल्याला परराज्यातून येणाऱ्या लोंढ्यांना रोखावे लागेल। विजा कायदा होऊ शकतो। अनेक जण म्हणतात की देशाला विजा लागू शकत नाही, तर आम्ही सर्वांना एकच विनंती करतो की भारत ही भाषिक युनियन आहे। ह्या हे वेगवेगळ्या भाषा बोलणाऱ्या लोकांच्या भूमीचं मिळून झालेली ही भाषिक युनियन आहे। जेव्हा एका भाषेचे लोक दुसऱ्या भाषेच्या प्रांतात जातात आणि तिथे बहुसंख्याक होतात तेव्हा त्या स्थानिक भाषेला, स्थानिक लोकांच्या हक्क अधिकारांवर अतिक्रमण होत असते आणि तसे अतिक्रमण महाराष्ट्रामध्ये झाले आहे। जर आपल्याला हे आपला महाराष्ट्र, आपली मराठी भाषा जतन संवर्धन करायचं असेल, आपला इतिहास जतन संवर्धन करायचं असेल आणि आपल्या मुलांना स्वतःच्या राज्यामध्ये चांगले जीवन जगायचं असेल तर आपल्याला परप्रांतीय लोंढ्यांवर निर्बंध आणावेच लागणार आहेत आणि त्यासाठी आपण आपल्या अडचणीच्या मुळावर जाऊन लढा उभारत आहोत।